नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली जेवायला वाढत असते. कल्पना मात्र किचनमध्ये विचार करत बसलेली असते. सायली कल्पनाला म्हणते की आई तुम्ही पण जेवून घ्या, परंतु कल्पनाचं सायलीच्या बोलण्यावर अजिबात लक्ष नसतं. जेव्हा सायलीला ही गोष्ट समजते तेव्हा ती कल्पनाला विचारते की काय झालंय आई, जेवायला बसताय ना तुम्ही? त्यावर कल्पना म्हणते की नाही, मला भूक नाही आहे. सायली म्हणते की का भूक नाही आई, अन्नपूर्णा आजी नाराज आहेत म्हणून? अहो आई, तुम्हाला असं वाटतं का की मी त्यांना उपाशी राहू देईल? त्या जर माझ्यामुळे दुखावल्यात तर त्यांना जेवायला आणण्याची जबाबदारीसुद्धा माझीच. अस्मिता म्हणते की या घरात आल्यापासून अशी कुठली जबाबदारी पार पाडलीस ग तू? तुझं आता सगळंच फ्लॉप होणार आहे. आणि तुला आठवतंय ना पूर्णा आजी काय म्हणाली ते? पूर्णा आजी आता तुझं तोंडही बघणार नाहीये. तुझा चेहरा जरी बघितला ना तर काहीतरी अपशकुन होईल असंच वाटतं तिला. सायली म्हणते की अस्मिताताई, तरीही मी माझे प्रयत्न सोडणार नाही. आमचे मधुभाऊ नेहमी सांगतात की काहीही झालं तरी हार मानायची नाही. आई तुम्ही बसा जेवायला, मी अन्नपूर्णा आजींना घेऊन येते. तर इकडे प्रिया मोबाईल बघत असते आणि राकेश आणि नागराज दोघंही तिच्या रूममध्ये हळूच येतात आणि ती मोबाईलमध्ये नक्की काय बघते हे चोरून बघत असतात. नागराज मोठ्याने म्हणतो की एवढ्या मोठमोठ्या रेस्टॉरंटची यादी बघतीयस कशासाठी? प्रिया लगेच घाबरते. नागराज म्हणतो की मला असं वाटतंय की पुन्हा दादाकडून हिने पैसे काढले असणार. राकेश म्हणतो की नाही हो पप्पा, इथून गेल्यानंतर रेस्टॉरंटमध्ये नोकरी शोधण्याचा हिचा प्लॅन असेल. अगं प्रिया, पण तुला तर स्वयंपाक बनवता येत नाही. अहो पप्पा, हिला भांडी घासायची, लादी पुसायची असेच कामं भेटणार. सॉरी हा, पण तुझी तर तेवढीसुद्धा लायकी नाही आहे. तेव्हा प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते की झाले तुमचे जोक्स करून, हसू आता. सॉरी हां, तुझी तर तेवढी पण लायकी नाही आहे. प्रिया म्हणते की मी अर्जुनसोबत डिनर डेटला जाणार आहे आणि त्यासाठीच मी चांगले हॉटेल शोधतीये. राकेश आणि नागराज मात्र मोठमोठ्याने हसत असतात. प्रिया म्हणते की यात एवढं हसण्यासारखं काय आहे? राकेश म्हणतो की मला एक सांग की त्या डिनर डेटला जाऊन तू कुर्मापुरी खाणारस का? आणि तेही 4-5 चमचे तिखट घातलेली, असं म्हणून ते दोघंही खूप हसत असतात. प्रिया नागराजला म्हणते की अर्जुनच्या घरी काय झालं हे मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं, राकेशला सांगायची काय गरज होती? राकेश हसत हसत म्हणतो की जो अर्जुन तुला घरी बोलवतो, तुला कुर्मापुरी खाऊ घालतो आणि त्यात पण एवढं तिखट, आणि आता तो तुला हॉटेलला डेटला घेऊन जाईल याची वाटच बघ. तर नागराज म्हणतो की अरे तसं नाही आहे राकू, अपमानाने तिचं पोट भरलं नाही आहे ना, म्हणून हा डिनर प्लॅन करते. प्रिया म्हणते की अर्जुनच्या घरी जे काही झालं होतं ना ते सायलीने केलं होतं, अर्जुनने नाही. आणि अर्जुन तर माझ्यावर अजूनच इम्प्रेस झाला आहे आणि माझ्यासमोर तो सायलीला ओरडला. आता कन्फर्म आज अर्जुन माझ्यासोबत डिनर डेटला येणारच. अहो मी फक्त विचारायची देर आहे, नाहीतर तो लगेचच हो म्हणेल. नागराज म्हणतो की हो का, बरं आम्ही वाटच बघतोय मग त्याची. राकेश म्हणतो की ऑल द बेस्ट माय फेक सिस्टर, आणि मोठमोठ्याने दोघंही हसायला लागतात. प्रियाला मात्र राग आलेला असतो. प्रिया मनामध्ये म्हणत असते मी तर आता यांना बोलली आहे खरी, परंतु अर्जुन माझ्यासोबत येईल ना? तर इकडे पूर्णा आजी रूममध्ये बसलेली असते आणि पूर्णा आजीच्या वाढदिवसाला सायलीने जे काही केलेलं असतं त्या सगळ्यांची आठवण होत असते. कशा प्रकारे सायलीने पूर्णा आजीचे आवडतीचे गुलाबजाम बनवलेले असतात आणि रविराजला कधी नव्हे ती घरी घेऊन आलेली असते. परंतु त्याच क्षणी तिला असंही वाटत असतं की सायलीनेच प्रियाच्या जेवणामध्ये तिखट मिसळवलं होतं आणि त्यामुळे पूर्णा आजीला सायलीचा रागही येत असतो. तर सायली तिथे आलेली असते आणि सायली दारातूनच अन्नपूर्णा आजी अशी हाक मारत असते. तर पूर्णा आजी म्हणते की माझ्या खोलीत येण्याची तुझी हिंमत कशी झाली? हा सर्व काय प्रकार आहे? तर सायली म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला माझं तोंडही बघण्याची इच्छा नाही आणि मला तुमच्यासाठीच काय या घरासाठी कुठलाही अपशकुन करायचा नाही आहे. पूर्णा आजी म्हणते की मग तू आलीसच कशाला? त्यावर सायली म्हणते की पूर्णा आजी, मी तुम्हाला विनंती करायला आली आहे. प्लीज माझा राग अन्नावर काढू नका, जेवायला चला. पूर्णा आजी म्हणते की पुरे झाले तुझे नाटकं, उगाच मी उपाशी मेले तर तुला जास्त आनंद होईल. मग तुला अडवायला कोणीच नसेल नाही का? परंतु तू काळजी करू नको, मी मेल्यानंतर सुद्धा तुझं राज्य अबाधितच राहणार. माझ्या नातवामुळे माझे हात बांधले गेलेत ना, त्यामुळे तू कशीही वागली तरी मी तुझ्या पातळीवर उतरणार नाही. सायली म्हणते की पूर्णा आजी, तुम्ही हवं ते बोला मला. तुम्हाला असं वाटत असेल तर मी तुमच्या समोरही तुम्हाला दिसणार नाही, पण प्लीज तुम्ही अशा उपाशी राहू नका.
पूर्णाजी म्हणते की अगं माझ्या घरातून माझी नात उपाशी गेली आणि ती जेवायला बसलेली असताना तू डाव साधलास आणि आता तू मला जेवायला सांगतेस, तुला लाज नाही वाटत? सायली म्हणते की अहो पूर्णाजी, जर तुम्ही जेवला नाही तर घरातलं कोणी जेवणार आहे का? आईंच्या पोटात सकाळपासून अन्नाचा एक कणसुद्धा नाही आणि आता जोपर्यंत तुम्ही जेवणार नाही तोपर्यंत तर त्या ताटावर पण बसणार नाही. माझ्यासाठी नाही, निदान त्यांच्यासाठी तरी चला पूर्णाजी. माझ्या चुकीची शिक्षा प्लीज तुम्ही आईंना देऊ नका. मला माहिती आहे की तुम्हाला आईंची खूप काळजी आहे आणि तुम्ही तिला असं उपाशी राहू देणार नाही. तुम्ही नक्कीच बाहेर या, मी वाट बघते तुमची. एवढं बोलून सायली तिथून निघून जाते. तर आता पूर्णाजीला सुद्धा जरा वाईट वाटलेलं असतं. विमल म्हणते की वहिनी, पूर्णाई येतील ना हो जेवायला? त्यावर कल्पना म्हणते की माहीत नाही ग, सायलीवर तर त्या अजून भडकल्या नसतील ना. अस्मिता म्हणते की अगं मम्मा, तेच होणार आहे. सायलीला काय वाटलं की अर्जुनला जसं तिने गुंडाळलं तसं ती पूर्णाजीला गुंडाळेल. पण पूर्णाजीला आता व्यवस्थित जाग आली आहे. आता सायलीचे हे ड्रामे वगैरे अजिबात चालणार नाही. कल्पना म्हणते की अस्मिता, जर तुझं जेवण झालं असेल तर तू जा हां इथून. अस्मिता म्हणते की तू घालवच मला. पण नशीब पूर्णाजीचे तरी डोळे उघडले. तुझे कधी डोळे उघडताय कोणास ठाऊक. अस्मिता तिथून निघून जाते आणि सायली तिथे येते. तर कल्पना विचारते की सायली, पूर्णाई येत आहेत ना जेवायला? सायली म्हणते की आई, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले. मला तर असं वाटतंय की पूर्णाई नाही येणार जेवायला. विमल, तू एक काम कर, तू तुझं जेवून घे आणि मी माझ्या खोलीत आराम करतीये. कल्पना तिथून निघून जाते. तर पूर्णाजी तिथे आलेल्या असतात. सायली लगेचच किचनमध्ये येते, कारण पूर्णाजीला सायलीचं तोंडही बघायचं नसतं. पूर्णाजी कल्पनाला म्हणते की तू जेवली नाहीच अजून. कल्पना म्हणते की पूर्णाई, मी तुमचीच वाट बघत होते. पूर्णाजी म्हणते की माझ्यामुळे जर माझी सून जेवली नाही तर मला ते अजिबात आवडणार नाही. मी वड्याचं तेल वांग्यावर काढत नाही. चल आपण दोघीही बसू जेवायला. आणि विमल, आमची ताटं घे आणि आता तूच आम्हाला जेवायला वाढ. दुसरं कोणी जर समोर आलं तर माझी आहे नाही ती भूकसुद्धा मरेल. सायली मनामध्ये म्हणत असते की तुमच्यामुळे घरातलं वातावरण किती बिघडले अर्जुन सर, एकदा येऊन बघा तुम्ही. तुम्ही सगळ्यांची मनं दुखावली आहे. तुम्ही असं करायला नको होतं. सायली विचार करते की आता मी सरांनाच विचारते. सायली अर्जुनला मेसेज करते की सर, ऑफिसमध्ये तुमचा दिवस कसा चाललाय? अर्जुन ऑफिसमध्ये असतो. अर्जुन सायलीचा मेसेज बघतो आणि म्हणतो की मुद्दाम त्रास देताय मला आणि मुद्दाम मला असा प्रश्न विचारला. कसा जातोय दिवस? शिंकत शिंकत जातोय माझा दिवस. कल्पना सायलीला म्हणते की सायली, मी पूर्णाजीसोबत जेवायला बसते. तू एक काम कर, हा अर्जुनचा डबा घेऊन ऑफिसला जा आणि तूही तिथेच जेव. सायली म्हणते की मी. त्यावर कल्पना म्हणते की मग तू नाही तर कोण जाणार? आज तुम्ही नवरा बायको एकत्रच जेवा. सायली मनात विचार करू लागते की देवा, आता मला अर्जुन सरांना तोंड द्यावं लागणार. तर इकडे नागराज राकेशला म्हणत असतो की राकू, आज संध्याकाळी आपण मस्त पार्टी करू. आईला सांग असं काहीतरी चिकन वगैरे बनव, तिखट तिखट. राकेश म्हणतो की अहो बाप्पा, चाललं असतं मला, परंतु आज माझी डिनर डेट आहे ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माझी डिनर डेट कधी फ्लॉप होत नाही. नागराज आणि राकेश दोघंही हसत असतात. खरं तर ते प्रियावर हसत असतात. तर प्रिया म्हणते की राकेश, तू माझं डोकं फिरवू नको हां. तुला काय वाटलं? तुझे टोमणे मला समजत नाही. आणि माझी आणि अर्जुनची डिनर डेट अजिबात फ्लॉप होणार नाही. नागराज म्हणतो की तुझी डिनर डेट हिट व्हायला ॲटलिस्ट त्याने फोन तरी केला का तुला? नुसतं मनातल्या मनात उडवते आपले पतंग. तर इकडे बने अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेला असतो. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय करतोय? दिवसभरात ही तुझी तिसरी कॉफी आहे. अशाने तुझी भूक मरून जाईल. अर्जुन म्हणतो की जाऊ दे मरू दे, परंतु ह्या शिंका तर बंद होतील. चैतन्य लगेचच कॉफीचा कप पुन्हा मागे ठेवतो आणि बनेला सांगतो की सरांना आता अजिबात कॉफी द्यायची नाही. बने म्हणतो की ओके सर. अर्जुन म्हणतो की काय ओके? तू सगळ्यांचं ऐक, फक्त माझं सोडून. फुलं काय घेऊन येतो, कॉफी काय घेऊन येतोय, आलाय तर घेऊनही जातोय कॉफी. बने तिथून कॉफी घेऊन जातो. तर सायली तिथे येते. सायली विचारते की मी आतमध्ये येऊ का? अर्जुन म्हणतो की तुम्ही? चैतन्य म्हणतो की अरे सायली, ये ये ये. अर्जुन म्हणतो की अजिबात नाही हां, यांना अजिबात आतमध्ये येऊ द्यायचं नाही. यांना आधी विचार की यांचं काम काय आहे. चैतन्य म्हणतो की एक मिनिट, दोन परस्पर विरोधी वाक्य बोलतो असं नाही वाटत का तुला? जायला सांगू की काम आहे असं विचारू? सायली म्हणते की खरं तर मी डबा घेऊन आली आहे तुमच्यासाठी. आज सकाळी तुम्ही नाश्ताही केला नसेल आणि जेवणही नाही, म्हणून डबा आणलाय. अर्जुन म्हणतो की अजिबात नाही हा, त्या डब्यात सुद्धा सायलीची फुलं असतील, माहिती आहे मला. सायली म्हणते की आईंनीच पाठवला डबा.
तर चैतन्य म्हणतो की सायली, आता कसं आहे ना, अर्जुनला डब्यापेक्षा मोकळ्या हवेची जास्त गरज आहे. इथे AC मध्ये बसून बसून त्याचं माकड झालंय. त्यापेक्षा तू एक काम कर, याला बाहेर कुठेतरी हवेत घेऊन जा. मग तुम्ही कुठेतरी बाहेर जा, मस्त फिरा आणि बाहेरच कुठेतरी जेवा. अर्जुन मात्र सारखाच शिंकत असतो. तर सायली विचारते की मग हा डबा? चैतन्य म्हणतो की ह्या डब्यावर कदाचित चैतन्य गडकरीचंच नाव लिहिलेलं असेल. आणि अर्जुन, शिंका थांबायला हव्यात ना, तर त्यावर फक्त एकच उपाय आहे, मोकळी हवा. उठ बरं तू. तर सायली म्हणते की चैतन्य सर बरोबर बोलताय सर, तुम्ही जर बाहेर गेला नाही तर तुम्हाला बरं नाही वाटणार. अर्जुन म्हणतो की नाही नाही नाही, तुमच्यासोबत नाही. सायली म्हणते की हो नाही सर, मी तुम्हाला कुठलाही परत त्रास देणार नाही. अर्जुन पुन्हा एकदा शिंकतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, सकाळपासून तुझी ही 88वी शिंक आहे. आता सेंचुरी होण्याच्या आतमध्ये तू निघ बरं इथून. अर्जुन आणि सायली दोघंही तिथून निघून जातात. तर चैतन्य मात्र मस्त डब्यावर ताव मारत असतो. अर्जुन आणि सायली दोघंही एका हॉटेलमध्ये आलेले असतात आणि अर्जुन तिथे गेल्यावरही शिंकत असतो. त्यामुळे सर्व लोक त्याच्याकडे बघत असतात. तर सायली अर्जुनला म्हणते की सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही दीर्घ श्वास घ्या. अर्जुन म्हणतो की व्हॉट दीर्घ? सायली म्हणते की पूर्ण श्वास घ्या. अर्जुन पूर्ण श्वास भरत असतो आणि सोडताना पुन्हा शिंकत असतो. सायली वेटरला सांगते की दादा, 1 ग्लास गरम पाणी, लिंबाच्या काही फोडी, थोडंसं आलं आणि थोडंसं मध द्याल. वेटर म्हणतात की ओके मॅम. अर्जुन सायलीला म्हणतो की आता तुम्ही काही इथे सरबत बनवणार आहात का? सायली म्हणते की धीर धरावं सर. वेटर सायलीने मागवलेलं सर्व सामान आणून देतो. तर सायली ते सर्व सामान गरम पाण्यामध्ये टाकून अर्जुनला देते आणि म्हणते की हे प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. अर्जुन टाऊट घेत असतो आणि म्हणतो की कशावरून? सायली म्हणते की आजीच्या बटव्यातल्या गोष्टी आहेत या. अर्जुन म्हणतो की म्हणजे? तेव्हा सायली म्हणते की अहो, घरगुती उपाय आहेत हे. मला जरी आजी नसली ना, तरी आजीबाईच्या बटव्यातल्या गोष्टी किती प्रभावी आहेत हे मला माहिती आहे. अर्जुन सायलीने बनवलेलं ते पेय पित असतो. तर अर्जुनच्या शिंकाही थोडा वेळ थांबतात. सायली वेटरला सांगते की सरांसाठी 1 सँडविच आणि 1 कडक कॉफी. अर्जुन सायलीला विचारतो की तुम्ही काही खाल्लं का? तर सायली म्हणते की नाही. अर्जुन वेटरला सांगतो की 2 सँडविच आणि 1 आल्याचा चहा. अर्जुनच्या शिंकाही आता थांबलेल्या असतात. तर अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, तुम्ही माझी ॲलर्जी ट्रिगर केली. मी तुम्हाला त्रास दिला होता त्याची शिक्षा म्हणून, राईट? तेव्हा सायली हसत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की मला फक्त एवढंच दिसत होतं की जर पूर्ण आजीने तुम्हाला ॲक्सेप्ट केलं तर ती आपला डिवोर्स कधीच होऊ देणार नाही. आपण जर 1 वर्षानंतर तिला दाखवलं तरीही ते तयार होणार नाही. म्हणून मला हा विषय आत्ताच क्लोज करायचा होता. परंतु हे बाकीचं असं काय होईल मला असं अजिबात वाटलं नव्हतं. सायली म्हणते की सर, अहो 1 वर्षानंतर काय घडवायचं हे आपण आपलं बघूयात ना तेव्हा. त्यासाठी तुम्ही आपल्या घरच्यांना का छळताय? सर, तुमच्या घरातला आनंदच संपून जाईल असं प्लीज वागू नका हां. तर अर्जुनला आत्ता थोडंसं वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.